इकडे बघा फ्रेंड्स, आज रोहिणी भाकरी करायला लागल्या. येते का रोहिणी भाकरी करायला तुला? लय घट मळलास काय? रोहिणी भाकरी करते म्हटली. चालते कर म्हटलं तिला. मळल्या पीठ, 4 भाकरीचं पीठ मळून ठेवल्या बघा तिकडं. परत हाला लागला खाली. त्या कापडावरती जरासं पाणी मारायचं. किचन आता बेहालच होणार आहे. कट्टा सगळा घाणच होणार आहे. जरासं हातात घेऊन मारायचं. शिंपडायचं सगळीकडं. हां हां. आणि पीठ घट्ट मळली नाहीस ना? नाही आहे की बरोबर, एवढंच पाहिजे. तर गुड्डूचं काम चालू आहे बघा. रोहिणी काहीतरी काम करायला की गुड्डीला करायचं असते, म्हणून तिला लावले हे काम. हे बघा आमच्या रोहिणीचं किती छान असं भाकरी केल्या. थोडंसं चीर पडले कडेनी. आता हां, पहिल्यांदा करायला म्हटलं त्या मानानं जरा बरंच म्हणायचं, नाहीतर आम्हाला एवढं पण येत नव्हतं. हे अभ्यास करत होते. पुस्तक सगळं इथंच पडल्यात, काढून पण ठेवत नाहीत. गुडू झालं हे बघा, करत करत खायचं चालू आहे. इकडं हे चालू आहे. गहू टाकले दळायला, म्हणून आवाज लई यायला लागला. आणि अजून करायचं आहे, कालवण पण करायचं आहे, भात पण करायचं आहे. पीठ त्याच्या खाली तेवढं टाकायचं असते. सगळीकडे पसरून टाकले की असं उडते बघ. डिस्कोड. इथं स्वयंपाक करताना आमच्या इथं असं पसाराच असते. इथं दुधाचं पातेलं आहे, ते इथंच पडले, म्हणजे काढलंच नाही. इकडं खालीच ठेवते याला. बघा माझी भाकरी फुगायली. थांब थांब, मी काढतो थांब. ठेवता वाटेत पाणी लावायला शिस्तीत टाकायचं. असं फेकतात आहे का? फेकल्यावर त्याला असं फुगा येते, मग ते चांगलं भाजत नाही, परत भाकरी फुगत नाही. लगेच हात फिरवायचे सगळीकडे. गॅस बारीक करायचं. तुला कापडच पाहिजे, घेशील का नाही मग? मला तर सांगशील का नाही मगाशी? कडेने लाव. हा, आमचं भाकरीची रेसिपी चालू आहे आता. रेनी ज्यांना कोणाला भाकरी येते माझ्याकडनं शिकून घ्या. हा, शिकवा शिकवा. हा बघा, गॅस मोठं करा आता. पाणी लावून झालं की गॅस मोठं करायचं. आता आमची रोहिणी तुम्हाला भाकरी शिकवत्या, शिकून घ्या. गुड्डूचं काय चालू आहे? तू भाकरी करत नाहीस काय ग? दीदी करायला की तू पण शिकून घे, म्हणजे मी मोकळी स्वयंपाक करायला. तुम्ही करायला लागला तर मी रिकामी. जरा टाकायचं, जरा जरा, एवढं नाही पसरायचं. इथे ही भाकरी आहे ना, एवढंच त्याच्या खाली आलं पाहिजे, ना तर असं उडते बघ. ते आत्ताच 2च भाकरी केला, तोपर्यंत सगळं घाण झाले. भाकरी करून झाल्या, सगळं पुसून काढायला लागलं. वाटते. हे बघा आमची गुड्डू टोमॅटो चिरताना निम्म टोमॅटो खाल्ल्याच आणि कानी घेतले. निम्म टोमॅटो हा हे मिक्सरला लावणार आहे गुड्डा.
मिक्सरला लावणार आहे एवढं, म्हणजे पेस्ट करून टाकले की चांगलं होतं कालवण. त्यामुळं तर हे पण इथंच बसू दे. तर आम्ही आज खाणार आहे रोहिणीच्या हातची भाकरी. कसं पीठ त्या भाकरी मला हसू पप्पा काय म्हणत तुझ्या सगळीकडे असेल तर त्यामध्ये पण एक केली तवा जरासं बिघडलं होतं पण चांगले केले. होऊ शकतं मस्त आहे भाकरी. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. सगळीकडे फिरा कडेने बनला. हे बघा फ्रेंड्स, आता कालवण तयार झाले. दोडक्याचं केलं आणि इकडं कारलं भाजायला ठेवले. त्या भाकरी वगैरे करून झाले सगळं. रोहिणीच केल्या भाकरी. आता जेवायचं आहे. तर लक्षात आलं तसं जेवणारच होतो, लक्षात आलं अचानक कारलं आहे म्हणून. मग आणि ते भाजायला तर चिरून आले, मी चिरून घेऊन आले सगळं आणि मग आता भाजायला लागले. कुकर पण लावला होता, घेऊन बाहेर ठेवले गार व्हायला. असं मीठ टाकून तेल टाकून भाजले की कडू लागत नाही. अलीकडं जर जास्तच कारलं खायचं प्रमाण वाढले म्हणजे आणा लागलं सारखं ते याच्यामुळे. तर चला आता हे बघा भाकरी रोहिणीने केलेली. बघा भाकरी कसं झाले नक्की सांगा मला. ती स्वतः भाजल्या, स्वतःच पीठ मळून स्वतःच थापल्या भाकरी, स्वतःच भाजल्या. मी काय केलंच नाही, फक्त 1-2 वेळा तिला गाईड केलं तेवढंच. बरे बघा एकदम परफेक्ट भाजल्या भाकरी माझ्यासारखी. कुठं भाकरीला चीर वगैरे पडल्या नाही. आवडली मला भाकरी आज केलेली रोहिणीने. मऊ पण झाल्यात. तर आता जेवण वगैरे घेतो. तर आता जेवण करून घेतो. तर बघा आता अजून काय कंटिन्यू करतोय का थांबवतो मलाच माहीत नाही. आता जेवणार तर आहे, तुम्ही बघत राहा.